बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया बिल पास न झाल्याने जी संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी रंगली त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी मोठी चूक केली, आता त्याचे परिणाम भोगावे लागतील। मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा कडक इशारा, गावागावात मेसेज पोहोचवण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। काल संसदेत लोकशाहीचा विजय झाला, सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारने षडयंत्र रचलं होतं। महिला विधेयकावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर आरोप, महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, प्रियंका गांधींची टीका। हम सब सोच रहे थे कि ये सब क्या हो रहा है और क्यों हो रहा है, तो ये सब करने के लिए एक तरह से प्लान बनाने के लिए कि परमानेंटली हम सत्ता में कैसे रह सकते हैं। आम्ही महिला आरक्षण विरोधी नाही, मात्र याचा मार्ग अयोग्य, मल्लिकार्जुन खरगे यांचं प्रत्युत्तर। मतदारसंघ पुनर्रचनेसोबत महिला आरक्षणाचे विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न, खरगेंची टीका। सध्या असलेल्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण देण्याची मागणी। 543 जो मेंबर्स हैं उसी में आप कर दो ना, तुम्हारे हाथ में था, वो सब लोग मिलके करे सुधा, उसको आप इम्प्लीमेंट करना नहीं चाहते। महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक लोकसभेत आणलं, 543 जागा वाढवून 850 करण्याचा मूळ उद्देश होता, संजय राऊतांची टीका। जागा करण्याचं हे षडयंत्र होतं, ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावलं। महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली, त्याचा आम्ही पर्दाफाश केला। संविधानाच्या विरोधात जाणाऱ्याला विरोध करायचा ही काँग्रेसची भूमिका। भाजपच्या पापांचा अंत सुरू झालाय म्हणून काल जल्लोष केला। महिला विधेयकावरून नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। 2023 मध्ये जे महिला आरक्षणाचं बिल काँग्रेसच्या सपोर्टनी बीजेपीने मंजूर केलेलं होतं, नरेंद्र मोदीच्या सरकारने मंजूर केलं, तर त्या बिलाला आता का नकारताय? मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेत नामंजूर, विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन, भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त। डिलिमिटेशनमुळे अन्याय होणार हे दक्षिणेतील जागृत पक्षांनी ओळखलं, टीडीपी पक्षांकडून राजकीय स्वार्थासाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका, रोहित पवारांची टीका। VSR सोबतच्या संबंधांमुळे दबावातून टीडीपीने बिलाच्या बाजूने मतदान केलं, रोहित पवारांचा दावा। सगळं मतदान हे भाजपच्या बाजूली डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्यामध्ये त्यांनी टीडीपीची मदत ही घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतं। कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरला, विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघड पडली। महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सोशल मीडियावर पोस्ट। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार, देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। महिला आरक्षण विधेयकावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका। देशात ज्यांनी विरोधात मतदान केलं, 211 खासदारांनी, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं पाप की तिथल्या महिला या ठिकाणी ते यांचा पाप या ठिकाणी नाश करेल, या पापाचा, आणि त्यांना उद्ध्वस्त करेल असं मला वाटतं। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सुनेत्रा पवारांची चौथ्या दिवशी शपथ घेण्याची इच्छा नव्हती, सुनेत्रा पवारांवर शपथ घेण्यासाठी दबाव टाकला, रोहित पवारांचा आरोप। पक्षातील आमदारांसाठी सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली, अजितदादा 2029ला नक्कीच मुख्यमंत्री झाले असते, रोहित पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा काकींची अजिबात इच्छा नव्हती चौथ्या दिवशी जाऊन शपथविधी करायचा, असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। कुठं ना कुठंतरी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनं प्रेशर केलं गेलं होतं। राजकारणात जास्त टेन्शनमुळे केस पांढरे झाले, सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची मिश्किल टिप्पणी। तर पांढऱ्या केसाची शपथ, दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादा त्यांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट सुद्धा बघितला, पण या पांढऱ्या केसाची शपथ एक तर दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका। नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँडचे निर्देश, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत, नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरींचं नाव चर्चेत। विधान परिषदेत सुरज चव्हाणांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही, तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत।
मंत्र्यांसोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश, मंत्रालयात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे कडक निर्बंध, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर लक्ष. एकनाथ शिंदे पंजाबमधील सर्व विधानसभेच्या जागा लढवणार, शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार. 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार, पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वात चर्चा. निशिकांत दुबेंच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, शिवसेना भवन परिसरात दुबेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. दुबेंनी आदित्य ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संविधानाच्या अनुषंगाने विधेयक मांडलं गेलं, विरोधकांची महिलांविरोधी भावना स्पष्ट झाली. महिला आरक्षण विधेयकावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य, सामान्य घरातून येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार होता. रितू तावडेंची प्रतिक्रिया. राहुल गांधीला मला असं वाटतं महिला द्वेष जो त्यांचा होता तो त्यांनी दाखवून दिला. महिलांचा सन्मान फक्त ते बोलून दाखवतात पण ते करत नाहीयेत, ह्याची पूर्ण जो प्रकार आहे तो कालच्या संसदेमध्ये दिसलेला आहे. आता आढावा घेऊया टॉप 9 गुन्हेगारी कारवायांचा. परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री, लवगुरूकडून आरोपी आयानला खास टिप्स, आप वही होना म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा, पोलिसांकडून लवगुरूचा शोध सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवर, पैसे देऊन कॅफेत गैरप्रकार सुरू असल्याचा संशय, आरोपी आयानला घेऊन पोलिसांचा कॅफेत तपास, कॅफे चालकाचीही कसून चौकशी. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी एक लवगुरू आरोपीला टिप्स द्यायचा अशी माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याचा समावेश, धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू. नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर, गर्भवती असल्याचा उल्लेख, 13 एप्रिलला मुंबईतल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती. फरार निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार सुनावणी, गरोदरपणाचं कारण देत निदा खानने केलाय अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती. तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवर पीडितेला आणायचा सूत्रांची माहिती. हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी होणार आहे. नाशिक धर्मांतरण प्रकरणात एटीएसची एंट्री, रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय. जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला बावधन पोलिसांच्या प्रकरणात जामीन मंजूर. पुणे पोलिसांच्या प्रकरणात मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकते.